किल्ले रायगडावर आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा. शिवभक्तांसह संभाजीराजे छत्रपतींची उपस्थिती, पालखी मिरवणुकीसह मर्दानी खेळांचं आयोजन. ठाकरे बंधूंच्या युतीआधीच नाशिकमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन. मनसे कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाकरेंचे पदाधिकारी उपस्थित. छगन भुजबळांना परदेशात जाऊ देऊ नका, ते फरार होऊ शकतात. ईडीचा पीएमएलए कोर्टात युक्तिवाद. महाराष्ट्र सदन प्रकरणामध्ये भुजबळांना दिलासा न देण्याची ईडीची मागणी. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर आज प्रथमच पंतप्रधान मोदी जम्मू काश्मीर दौऱ्यावर. जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं आणि रेल्वेच्या पहिल्या केबल पुलाचं उद्घाटन. काँग्रेस खासदार राहुल गांधींचा 6 महिन्यातला 5वा बिहार दौरा. मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या बालेकिल्ल्यात गरजणार तर गयामध्ये महिलांशी संवाद. दशरथ मांझींच्या कुटुंबियांनाही भेटणार. सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य. ऑपरेशन सिंदूरने एकतेचं महत्त्व अधोरेखित केलं. पाकिस्तानात अजूनही द्विराष्ट्रवाद सिद्धांत कायम. समाजाला एकजुटीने राहण्याची गरज असल्याचं नमूद. आरबीआयचं पतधोरण आज जाहीर होणार. रेपो रेटमध्ये 0.25% कपातीची शक्यता. विकासाचा दर वाढवण्याचा आरबीआयचा प्रयत्न. देशात कोरोना बळींचा आकडा 50च्या पार. देशभरामध्ये कोरोनाचे 4,866हून अधिक सक्रिय रुग्ण. गेल्या 24 तासात 7 जणांचा मृत्यू. बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश. आरसीबी आणि कर्नाटक क्रिकेट समितीसह 3घांविरुद्ध एफआयआर. अनेक पोलीस अधिकारी निलंबित. डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यात बेबनाव वाढला. एकमेकांवर आरोपांच्या फैरी, एकमेकांची जिरवण्याची भाषा. मस्क यांना आपणच प्रशासनातून बाहेर काढल्याचा ट्रम्प यांचा दावा.